मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी छगन भुजबळ बीडमध्ये दाखल। 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी। धनंजय मुंडे सुद्धा मेळाव्याला उपस्थित राहणार। बीडमधील मोर्चा राष्ट्रवादी पुरस्कृत जरांगेंचा आरोप। तर व्यासपीठावर कोण कोण उपस्थित राहतं मराठ्यांच्या लक्षात येईल, जरांगेंची टीका। मोर्चा कुठल्याही पक्षाचा नाही। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार। छगन भुजबळांचं जरांगेंना उत्तर। ओबीसींची दिशाभूल होणार नाही याची नेत्यांनी काळजी घ्यावी। ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत। भविष्यात ओबीसींच्या हितासाठी आम्ही एका मंचावर येऊ, तायवाडेंची प्रतिक्रिया। आरक्षण संपलंय कारण आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही। प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आरक्षण दिलंय। मराठा आरक्षणाच्या GR वरून लक्ष्मण हाकेंचा आरोप। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचं नाही। शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। उद्धव ठाकरेंचा निर्धार। तर दिवाळीनंतर ठाकरे मराठवाडा दौरा करणार। राज्यामध्ये आज काळी दिवाळी साजरी करणार। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम। शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होणार शरद पवार यांची माहिती। संकट काळामध्ये शेतकऱ्यांना नाउमेद करू नका। शरद पवारांनी दिवाळी साजरी न करण्याचा सल्ला उद्धव ठाकरे आणि मनसेला द्यावा। नवनाथ बन यांची टीका। सरकारनं शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली। शेतकऱ्यांनी 1 तास दिवे बंद करून सरकारचा निषेध करावा। वडेट्टीवारांचं आवाहन। दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी। ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही। महाविकास आघाडी ही कायम आहे, कोणताही तडा गेलेला नाही, राऊतांचं विधान। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन। दिवाळीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार। कृषी उत्पन्न बाजार समित्यांची सूत्र पणन मंत्र्यांकडे सोपवणार। मंत्र्यांना मलिदा खाण्यासाठी ही व्यवस्था। वडेट्टीवारांचा आरोप। तर 2.5 वर्षात कुणी किती मलिदा खाल्ला हे आम्हाला माहिती। बन यांचं प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीनगरमध्ये विखेंना मराठा आंदोलकांचा घेराव। GR आल्यानंतर सुद्धा ग्रामसमिती स्थापन न झाल्यामुळे आंदोलक आक्रमक। तर सरकार तुमच्या सोबत, विखेंकडनं ग्वाही। मी दरेगावात आलो की अनेकांना पोटदुखी होते। पोटदुखी होणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू। उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला। बिहार निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात। बेगुसराय आणि पटना साहिब मधील प्रचारात फडणवीस सहभागी। बिहारमध्ये NDAचं सरकार येणार, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। राहुरीचे आमदार शिवाजीराव कार्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन। मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त। तर अजित पवार, रोहित पवारांसह भुजबळांकडून कार्डिले यांना श्रद्धांजली। निवडणूक याद्यांमधील दोष दुरुस्त करावेत। एवढी वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत, मग 2-3 महिने आता पुढे गेल्यानं काय बिघडेल, संजय राऊत यांची टीका। लवकरच भाजपमध्ये मोठं इन्कमिंग। सोलापुरातील 4 माजी आमदार भाजपत प्रवेश करणार। फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री गुप्त खलबतं। राजन पाटील, यशवंत मानेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याची माहिती। धाराशिवमध्ये भाजप पाठोपाठ शिंदेंच्या सेनेचा एकला चलोरेचा सूर। भाजपच्या हालचालीनंतर श्रीकांत शिंदेंकडून मुंबईमध्ये बैठक। आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना। राज्यातील 22 उपजिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर, तर 23 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी म्हणून बढती। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। निलेश गायवने बेकायदेशीर ताबा मिळवलेल्या 10 सदनिका सील करणार। परदेशात शिकणाऱ्या मुलाचे शैक्षणिक शुल्क घायवळनं कसं भरलं याचीही चौकशी होणार। गुजरात सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार। भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात 19 नव्या चेहऱ्यांसह 26 जणांचा समावेश। सोन्याच्या दरामध्ये 3,600 रुपयांची वाढ। सोनं 1,35,000वर, तर चांदी 1,78,000 प्रति किलो। नाशिक जिल्ह्यामध्ये आजपासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री बंद। दिवाळीच्या निमित्तानं व्यापाऱ्यांचा सुट्टी घेण्याचा निर्णय। कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। नाशिकमध्ये लढाऊ तेजस विमानाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग
यांच्या हस्ते उद्घाटन. सर्वात हलकं लढाऊ विमान, ताशी 2000 किलोमीटर वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता अशी या विमानाची वैशिष्ट्य. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.